आज पण तेच रोज रोज भाजीचे वांदे. वांग्याची भाजी खायला मुलं नाकारतात. मग ती परत परत ते वांग्याची भाजी बनवते असं वगैरे, पण वांग्याची भाजी मुलं खातच नाही पण. तर आईने बाजारातून वांगे आणून दिले होते, तर ते मी म्हटलं लहानच होते तरी म्हटलं वांग्याचं भरीत तव्यावरचं बनवून देते, खाणार का मुलांनी? हो म्हटलं. तर मग मी लगेच वांगे चिरायला घेतले आणि तव्यावर तेल टाकून वांग्याचे 2 भाग करून घेतले आणि ते वाफायला टाकून दिले. आता हिरवी मिरची भाजून घेतली आणि अद्रकचा तुकडा, लसूण पाकळ्या आणि मिरची पण चांगली खलबत्त्यात ठेचून घेतलेली आणि कढीपत्ता पण घातलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक नवीन पद्धतीचं भरीत बुवा असं. आणि आता कसं वांगे सडतवाले लोक राहतात, ज्यांच्याकडे खंडेराव राहतात, त्यांना काही आषाढी एकादशीनंतर खाता येत नाही. आमच्या घरात तर काही नाही आहे तसं, पण तरी सांगते बुवा, असं अनेक लोकांचं असतं. मग वाफवल्यानंतर परत दुसरी बाजू त्यांची पालटून दिली आणि परत झाकून दिलं. तर परत आता उघडून घेतलं आणि वांगे चांगले वाफून गेलेले आहेत म्हणून ते मी उलटणीने चांगले करून घेतल्यानंतर परत एक वाटी घेतली. वाटीने गॅसवरून खाली उतरून त्यांना चांगले बारीक करून घेतले. वांगे वाफायला टाकण्याच्या आधी त्यांना धुवून घेतले होते पाण्याने, म्हणून वरून पाणी टाकायची काही गरज पडली नाही. तेलातच ते वाफवले गेले. वांग्याचं भरीत कोणालाच नाही आवडत असं सांगूच शकत नाही, सगळ्यांना आवडतं वांग्याचं भरीत. आता बारीक 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो एकदम बारीक कापून घेतलेले आहेत. त्याच्यात आता जिरं मोहरी घालून कढीपत्त्याची फोडणी घालणार आहे आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घेणार आहे. साध्या आणि सोप्या असतात भाज्या, पण असं वाटतं आपल्याला काय बनवावं, काय बनवावं. आणि रोज रोज तोच ताण राहतो भाजीचा, मग नवीन काहीतरी. मग आता हे कांदा परतून झाल्यानंतर 1-2 मिनटं त्याच्यामध्ये आता ते आपण जे कुटून घेतलेलं होतं खलबत्त्यामध्ये, मिरची, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता, ते पण चांगलं परतून घेतलं. त्याच्यात हळद घातली थोडीशी. कोथिंबिरीचे पण वांदे आहेत, कोथिंबीर नव्हती, मग मी धना पावडरच टाकणार आहे त्याच्यात. आता टोमॅटो बारीक चिरलेला होता तो पण परतून घेणार आहे. सकाळ संध्याकाळ रोज तोच ताण भाजीचा. आज काय भाजी बनवायची, काय भाजी बनवायची. सगळ्यांनाच काळजी राहते, आज काय बनवणार, संध्याकाळी काय बनवणार, उद्या काय बनवणार. टोमॅटो परतून घेतल्यानंतर वांग्याचं भरीत त्याच्यात परतून घेणार आहे. सगळेच जण आवडीने खातील. वांग्याचं भरीत कोणाला आवडत नाही असं आहेच नाही, सगळ्यांनाच आवडतं. मी चांगलं परतून घेतलं आणि आता धने पावडर टाकलं, कारण कोथिंबीर नव्हती आणि वांगे वाफवताना मीठ घातलेलं होतं, म्हणून आता सांभाळूनच मिठाचा वापर करायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता आपलं भरीत तयार झालेलं आहे. मीठ आणि धने पावडर टाकून चांगलं परतून घेते. सुगंध पण एकदम छान येतोय आणि पोरंसुद्धा आवडीने खातील. वांग्याची भाजी खात नाही, भरीत आपोआप खातात. स्वतःच मागून खातात की मला भरीत दे. रोज 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 भाजीचा ताण आहे, काय करावं आणि काय नाही. बनवून घ्यायचं मग असं काय. दुसऱ्या पण माझ्या रेसिपीज आहेत, त्याला पण तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि साधी आणि सोपी घरगुती साहित्यामध्ये बनवते मी. म्हणजे मला बाहेरचं काही साहित्य, घरात जे वस्तू राहिले आणि ते अवेलेबल राहिले त्याच्यातच मी बनवून टाकते. असं काही नाही आहे की मला बाहेरचं बाजारातून हे आणायलाच पाहिजे. स्वाद आपल्या हातामध्ये राहतो, चव आपल्या हातात राहते. साधं, सोपं आणि सरळ, म्हणजे आधीपासून मी पाहत आलेली त्याप्रमाणेच बनवते. झालं आपलं भरीत तयार.